आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे प्रकरणातली ही बातमी आहे। न्यायालयीन चौकशीचा अहवाल आता हायकोर्टात सादर करण्यात आला। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार असल्याचं या अहवालात म्हटलंय। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीयेत असा फॉरेन्सिक अहवाल आहे। पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा असे निर्देश कोर्टाने दिले। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं। अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असून 5 पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला चालवा अशी मागणी अहवालातून करण्यात आली। मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला। अक्षयच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं अहवालात म्हटलंय। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नसल्याचं फॉरेन्सिक अहवालातून समोर आलं। दरम्यान कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली। या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। तर अक्षय शिंदेच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असं या अहवालात म्हटलेलं आहे। शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार होते। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे असं अहवालात म्हटलंय। बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीयेत। अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयास्पद आहे। दरम्यान यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या, त्याही आपण पाहूया। ज्यावेळेस भाष्य करतात त्यावेळेस त्यांना अचानक महाराष्ट्र असुरक्षित वाटायला लागतो काहींना। तर त्यांना जो महाराष्ट्र इतके दिवस राहिले, स्वतःचं राजकारण केलंय आणि स्वतःचं कुटुंब राहिलेलं आहे, अनेक वर्ष या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करून नावलौकिक मिळालंय, ते महाराष्ट्र अचानक असुरक्षित वाटत असताना मला त्यांचं आश्चर्य वाटतं। आणि तरीसुद्धा अशा पद्धतीची विधानं करून कुठेतरी महाराष्ट्राची बदनामी हे लोक करतात का, हा एक प्रश्न तर आहेच। आणि दुसरीकडे स्वतः म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे, तर हे नैराश्य, गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी केलेली विधानं मला असं वाटतं